माझ्या कथेचं नाव आहे अदिती. दरवाजाची बेल वाजली तशी अदितीने कचऱ्याची बादली दाराशी ठेवली. दार बंद करताना कोणीतरी रोखून आपल्याकडे पाहिलं असं तिला वाटलं. नकळत तिचा घात गळ्याच्या म्हणजे मानेच्या जवळ गेला. सकाळच्या घाईच्या वेळी आता तिच्या लक्षात आलं की निळ्या रंगाचा नवीनच घेतलेला तिचा गाऊन हा बंद गळ्याचा नव्हता. खरंच सकाळच्या या गडबडीच्या वेळी लक्षातच आलं नव्हतं की वागताना गळ्याजवळ हात ठेवायला पाहिजे होता. घाईघाईत स्वतःचं सारं काही आटपून चिन्मयची पण लगोलग तयारी करणं शाळेत जाण्यासाठी आणि मग पवईला असलेलं हॉस्पिटल गाठणं म्हणजे तारेवरची कसरतच होती. तिने तेवढ्यात स्वतःकडे आरशात पाहिलं. विस्कटलेले केस, सुरगळलेला गाऊन, कदाचित काल थोडी जास्त झोप झाल्यामुळे सुस्तावलेले डोळे. सकाळी अगदी अवतारात असतो आपण, अदिती स्वतःशीच म्हणाली. त्यांच्या सोसायटीच्या प्रत्येक मजल्यावर 3 फ्लॅट होते. त्यापैकी 2 फ्लॅट समोरासमोर यायचे. म्हणजे अदितीच्या फ्लॅटच्या समोर एक फ्लॅट आणि त्या 2 फ्लॅटच्या मध्ये अजून एक फ्लॅट, अशी एकूण रचना होती. अदितीच्या घरी कोणी दार उघडलं आणि नेमकं त्याच वेळेला समोरच्या ब्लॉकचं दार उघडलं गेलं तर घरातल्या माणसांना समोरच्याच्या हॉलमधलं दर्शन व्हायचं. 90 सालाआधी बांधल्या गेलेल्या बऱ्याच सोसायट्या त्या काळात अशाच बांधल्या जायच्या. मगाशी कचऱ्याची बादली बाहेर ठेवताना अदिती वाकली तेव्हा पांढऱ्या रंगाची बनियन आणि लुंगी घातलेली कोणी व्यक्ती दारात उभी असलेली तिला अस्पष्ट असं आढळलं. आपण हल्ली फारच विचार करतो लहान सहान गोष्टींचा, अदिती मनातल्या मनात म्हणाली. कौस्तुभने 5 वर्षापूर्वी अमेरिकेहून मेल केला होता की त्याला आता भारतात तिच्याकडे येणं शक्य नाही आहे म्हणून. तेव्हापासून विचार करायची सवय तिला लागूनच गेली होती. नंतर पुढे त्या अनुषंगाने त्याने फोनही केला होता की वाईट वाटून घेऊ नकोस, सध्या त्याने कामाला स्वतःला वाहून घेतलं आहे, कसलं तरी मोठं पुस्तक पण लिहितो आहे, त्यासाठी जरा फोकसची आवश्यकता आहे अशा अर्थाचा. त्यापासून अदितीच्या डोक्यात भलते सलते विचार येऊ लागले. फार हळव्या झालो का आपण? कौस्तुभ आणि तिचा प्रेमविवाह. कौस्तुभ उच्च शिक्षित, विज्ञानात डॉक्टरेट मिळवलेला आणि अदिती तर डॉक्टर झालेली. पवईला एका नामांकित इस्पितळात ॲप्रेंटिसशिप करत होती तेव्हा. तिच्या उमेदवारीच्या त्या कालखंडात तीच मागे लागलेली कौस्तुभच्या की लग्न करू आपण म्हणून. कौस्तुभ तेव्हाही संशोधनात बुडून गेलेला असायचा. शेवटी लग्न झालं, अगदी देवाब्राह्मणांच्या साक्षीने. मग वर्षभरात चिन्मयचा जन्म झाला. चिन्मयचा जन्म कौस्तुभला अगदी भाग्यशाली वाटला. त्यानंतर 2-1 महिन्यात त्याला अमेरिकेतून कोण्या संशोधन करणाऱ्या कंपनीतून मोठ्या पगाराची आणि अधिकारपदाची ऑफर आली. अदिती आणि तिच्या घरचे सर्वजण, आई, बाबा, तिचा भाऊ, छोट्या चिन्मयला घेऊन कौतुक आणि विमानतळावर निरोप द्यायला गेलेले. 6 महिन्यांनी सुट्टीवर परत येणार असला कौस्तुभ तर गेली 6 वर्ष परत तिला प्रत्यक्ष भेटलाच नव्हता. नको ती आठवण. अजून सगळी तयारी व्हायची आहे आणि पवई गाठायची आहे. अदितीची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू झाली. आई गं, झाला का डब्बा? तिने आईला विचारलं. कौस्तुभ गेल्यानंतर मग त्याची यायची शक्यता धूसर झाल्यावर तिची आई आणि बाबा आधी तिच्याकडेच राहायला आले होते. हो गं बाई, आधी आंघोळ आटप, त्यालाच तासभर लागतो तुला, आई स्वयंपाकघरातून बोलली. आपलं सारं आटपून अदिती घराबाहेर पडली तेव्हा सकाळचे 9:15 झाले होते. 11ची ड्युटी होती. इस्पितळाने आता तिला कायम केलं होतं. तसेच अधिकारात आणि इतर भत्त्यात वाढ दिली होती. तरी अजूनही आपल्या स्कूटीवरूनच ती मुंबईवरून पवईला जायची. एकदा तिथं पोचली की मात्र ड्युटीवर वेळ कसा जायचा कळायचं नाही. घरून आईनं निगुतीने दिलेला डबा पण कधीकधी खायला वेळ मिळायचा नाही. आजही ती संध्याकाळी 7:30ला काम आटपून घरी निघाली. ती 8:30च्या सुमारास घरी पोहोचली. स्कूटी पार्क करून ती जिने चढू लागली. इतक्यात समोरच्या फ्लॅटमधला तो सकाळचा गृहस्थ जिन्यावर दिसला. आता येता हो कामावून? बरोबर आहे, ट्रॅफिक भरपूर असणार यावेळी, त्याने विचारले. ओळख पाळख नीटशी झालेली नसताना केवळ आपण समोरच्या घरात राहतो हा धागा पकडून त्याचं चौकशी करणं तिला जरा अगोचरपणाचं वाटलं. हो, काय करणार, असं अगदी मोघम बोलत असल्यासारखं दाखवून ती बाजूने वर निघून आली. सकाळी दाराला लावलेली दुधाची पिशवी आत घेताना समोरचं दार नेमकं उघडं होतं. तोच कालचा काळा माणूस तोंड वेंगाडत हसत होता. अदिती त्याची दखल घेतल्यासारखं करून दार बंद करणारच होती. इतक्यात, मिस्टर दिसत नाहीत तुमचे? इथे नसतात वाटतं. अदितीच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे पाहत त्याचा सावध प्रश्न आला. ते परदेशात असतात, एक तुजबी उत्तर देऊन अदितीनं दार लावून घेतलं.
नेमकं आपली दार उघडण्याची वेळ आणि तो समोर येण्याची वेळ एकच असावी या योगायोगाचं तिला नवलच वाटलं. अगं आई, कोण आपल्यासमोर आला हा उपटसुंब माणूस? सारखा फालतू चौकशा करत असतो. डोळ्यात तिडीक जाऊन तिनं विचारलं. अगं तो शेलार, भोळे काकाने भाड्यावर ठेवला आहे भाडेकरी म्हणून. त्याच्या बायकोशी कालच बोलणं झालं माझं, आई म्हणाली. हो, पण किती चौकशा करत असतो. शेलार आदितीच्या चांगलाच डोक्यात गेलेला दिसत होता. असते काही जणांची सवय अगळपगळ बोलायची, तू नको त्रास करून घेऊ, आई समजावणीच्या सुरुवात म्हणाली. आदिती संध्याकाळी घरी आली तेव्हा शेलार दार उघडं ठेवून उघडा लुंगीवर बसून दात कोरत खुर्ची टाकून बसलेला आढळला. वहिनी, कधी कधी चहाला बोलवा आम्हाला, म्हणजे त्या निमित्ताने ओळख वाढेल. आदिती दाराजवळ उभी राहून दार कधी उघडले जायची वाट पाहत असताना शेलारने तिच्याशी बोलायची संधी साधली. पुढे मग अशा अनेक संध्या शेलार स्वतः निर्माण करू लागला. कधी जिन्यात ती वर चढत असताना उगाचच मध्ये वाट अडवून काहीतरी बोलायचा प्रयत्न करू लागला. कधी स्कूटी पार्किंग म्हणून काढायच्या वेळी हा नेमका तिथं उभा असे. तिच्याकडे बघून लोचटासारखा असे. नक्कीच या ना आधी तिचा नवरा तिच्याबरोबर कित्येक वर्षाबरोबर नसतो ही माहिती मिळवली असणार. अदितीला या सगळ्याचा त्रास होऊ लागला. तिला भोळे काका आणि काकू आठवल्या. कोणाच्या अध्यात नाही का मध्यात नाही. चिन्मय अगदी लहान असताना त्यांच्याकडेच पडीक असायचा. चिन्मयला आवडतो म्हणून गोडाचा शिरा, कधीकधी शेवया, खीर, लापशी वगैरे घरी आणून द्यायच्या काकू. पण कधी त्यांनी एका वाक्यानेही कधी अदितीच्या नवऱ्याबद्दल विचारलं नव्हतं. नव्हे, ते त्यांच्या स्वभावातच नसणार. मग पुढे त्या अनुषंगाने येणारे खोचक प्रश्न तर फार दूरची गोष्ट होती. काकूंनी कधी चौकशी केली तर अदितीच्या आईबाबांच्या प्रकृतीची, नाहीतर चिन्मय शाळेला जाऊ लागल्यावर त्याच्या शाळेची चौकशी ते करत. म्हणून त्यात वावगे कधीच वाटलं नव्हतं कुणाला. वर्ष 6 महिन्यापूर्वी भोळे काका काकू नागपूरला गेले त्यांच्या मुलाकडे. तेव्हापासून त्यांचा ब्लॉक रिकामाच होता. आणि आता हा शेलार येऊन 1-2 महिन्यातच अदितीला डोईजड होऊ लागला होता. शेलारविषयी एक अनामिक भीती अदितीच्या मनात झिरपू लागली. नेहमी अगदी वेळेवर तर कधी उशिरा कामावर निघणारी अदिती शेलारला टाळायला खूप लवकर कामावर निघू लागली. मुद्दाम उशिराने घरात परतू लागली. स्कूटीर बाहेर काढताना पण ती आधी ढकलत ठराविक अंतरावर घेऊन जाई आणि मग सुरू करे, आवाज होईल म्हणून. रात्री आपण आल्या तर शेलारला कळू नये यासाठी मग लांब स्कूटी बंद करायची आणि मग आवारात ढकलत आणून पार्क करायची. सितावून कधी दार उघडलं तर पटकन बंद करायची ती. अदिती स्वतःशीच विचार करू लागली. शेलारपासून कधी सुटका करायची. दादाला, मनोजला सांगायचं का? पण तो आहे जन्मजात सज्जन माणूस. तो काही बोलला तर बरं, नाहीतर आपल्याला दुर्लक्ष करून बघ म्हणून सांगायचा. आणि असं बघ, शेलारपासून वेळेत सुटका होईल तुझी. पण बाहेर असे अनेक शेलार आहेत जे तुझ्यावर डोळे ठेवून असणार आहेत. त्यांचं काय? कौस्तुभने तिला तो येणार नसल्याचं कळवलं होतं तेव्हा तिचा रागच आला होता कौस्तुभचा एकदम. अरे भाडकाऊ, येऊ शकत नाही म्हणजे काय? कुठल्या मुलीत गुंतला आहेस का? माझा कंटाळा आला आहे. तसं असेल तर रितसर काडीमोड घे की. असं अजांतरी का जीव टांगणीला लावून ठेवला आहेस? नवरा बरोबर दिसत नाही म्हटल्यावर तिच्या अनोळखी माणसांच्या नजरेतसुद्धा तिच्याबद्दल प्रश्न दिसू लागलं होतं. ओळखीचे लोक तर तिला विचारायचेच खोदून खोदून की कौस्तुभ कधी येणार. त्यातल्या काहीनं तर दुसरा लग्नाचा पर्याय पण आजमावून पाहायला सांगितलेला. त्या ओघात 2-3 बिजवर स्थळंही चालून आलेली. पण गळ्यात एक मूल असलेली विभक्त स्त्री लग्नाच्या बाजारात उभी राहिलेली पाहून अटी आणि शर्तीची बोली लागू लागली. आणि पुढे पुढे तर तिटकारा येऊ लागला त्या सगळ्यांचा तिला. रविवारची संध्याकाळ होती. चिन्मय दूध पिऊन खाली खेळायला गेला होता. आई बाबा कुठल्या लग्नाला का तशाच समारंभाला गेलेले. आधी तिनं मग मनाशी ठरवलं. घरच्याच गाऊनवर असताना शेलारच्या घरची बेल वाजवली. दार उघडलं गेलं. शेलारची बायको दारात उभी होती. आहेत का घरात? बायकोला लगेच कळलं की कोणाला विचारत आहे ते. हो आहेत ना, या या आत या. अदिती आत आली आणि सोफ्यावर बसली. शेलारच्या 2 मुली आणि मुलगा काहीतरी टी व्हीवर पाहत बसले होते. अदिती घरात येताच उठून उभे राहिले. शेजार पण उघड्या रुंगीवर बसला होता. त्याला बायकोनं आत जाऊन शर्ट घालून यायला पिटाळलं. थोड्या वेळाने शेलार बाहेर हॉलमध्ये आला आणि तिच्यासमोर बसला.
मी आदिती देशपांडे. आज मोकळा वेळ मिळाला म्हणून भेटायला आली तुम्हाला. आदिती शेलारच्या डोळ्याला डोळा फिरवत म्हणाली. शेलार चांगलाच धास्तावला होता. आदिती आता कसला स्फोट करेल याचा वाट बघत डोळे मोठ करून बघत राहिला. मी MBBS केलं मुंबई युनिव्हर्सिटी म्हणून. गायनाकॉलॉजी स्पेशालिटी आहे माझी. पवेला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. आदिती बराबर बोलू लागली. शेलार ऐकत होता. तुम्ही कुठं काम करता? काय शिक्षण झालं तुमचं? आदितीने शेलारला चांगलाच फायलावर घेतला. मग शेलारने तोंड उघडलं. तो जेमतेम 9वी पास होता. त्याचे बाबा लवकर वारल्यावर त्यांच्या जागी लिफ्टमन म्हणून त्याची वर्णी लागलेली मंत्रालयात, अनुकंपा तत्वावर. मग एखाद्या फुलपाटाला पाहावं तसं शेलारकडे पाहत आदितीनं त्याला सर्व विचारून घेतलं. शेलार तिच्यासमोर एखाद्या क्षुद्र कचऱ्यासारखा वाटू लागला. त्याची लायकी थोड्याच वेळात आदितीनं त्याला जाणवून दिली. तीही एकही कठोर शब्द न बोलता. शेलार पुरता नामोहरम झाला तेव्हा तिने मोर्चा मुलींकडे वळवला. जरा अभ्यास करत नाही या दोघी. 4 विषयात नापास झाल्यात. सारख्या TV समोर असतात. शेलारची बायको तक्रारीच्या सुरात म्हणाली. या दोघींना पाठवून द्या संध्याकाळी माझ्या घरी. मी हॉस्पिटलमधून घरी आले की मुलाचा अभ्यास घेते तेव्हा या दोघींचाही घेत जाईन. आदिती खेळकरपणे हास्य करत म्हणाली. मग त्या दिवसापासून शेलारच्या दोन्ही पोरी आदितीकडे अभ्यासाला येऊ लागल्या. तिच्यामुळेच त्या दोघींनी पास झाल्या असं शेजारच्या बायकोला 100% वाटतं. शेलार तर आदितीच्या पाया पडायचाच बाकी राहिला होता. पुढे तो पण दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. पण आताही शेलार कधी रस्त्यात भेटला तर आदितीचे पुन्हा पुन्हा वाकून आभार मानतो.